कास पठारानजीक महसूल विभागाची मोठी कारवाई। गौण खनिज उत्खननप्रकरणी पाचगणीच्या धनदांडग्यांना 4 लाखांचा दंड। साताऱ्यातील कास पठारानजीक येऊन छोटी मोठी रिसॉर्ट तयार करणाऱ्या पुण्या मुंबईच्या धनदांडग्यांना मोठा धक्का बसला आहे। पठारानजीक असलेल्या पारंबेवाडी तालुका सातारा येथे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी अशोक किशनचंद भावनानी या पाचगणीच्या धनदांडग्याला तब्बल 4 लाखांचा दंड ठोठावत सातारा तहसीलदारांनी मोठा दणका दिला आहे। महसूल विभागाच्या या कारवाईनंतर कास पठार परिसरासह सातारा शहरात खळबळ उडाली आहे। भावनानी नामक हिंदी भाषिक पाचगणीचा एक धनदांडगा कास पठार परिसरामध्ये पाय रोवत आहे। बांधकाम करण्याच्या नावाखाली त्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याची माहिती सातारा तहसीलदारांना मिळाली होती। या आधारे ग्राम महसूल अधिकारी मंडलाधिकारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता त्या जागी विनापरवाना उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले। यानंतर तहसीलदारांनी ठोस पावले उचलत 74 ब्रास मुरुम काढल्याप्रकरणी 3,85,000 रुपये दंड ठोठावला आहे। दरम्यान यावेळी वापरण्यात आलेली वाहन सामग्री JCB आणि ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात यावेत अशी मागणी होत आहे। सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केलेल्या कारवाईचे कास प्रेमींमधून स्वागत होत आहे। कास परिसरात पुण्या मुंबईची बिल्डर लॉबी शिरकाव करत असून अनेक ठिकाणी विनापरवाना उत्खनन करून डोंगर पोखरला जात असल्याची ओरड असते। त्यामुळे महसूल विभागाने यापुढेही असे सतर्क राहून जागतिक वारसा स्थळाचे लचके तोडणाऱ्या धनदांडग्यांना असाच धडा शिकवावा असे पर्यावरण प्रेमींकडून सांगण्यात येत आहे। कास पठार हे जागतिक वारसा स्थळ आहे। इथला परिसर पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील आहे। कोणत्याही जागेमध्ये विकासाचे काम करीत असताना शासन नियमातील अटी आणि शर्तींचे काटेकोर पालन करावे। विनापरवाना आणि बेकायदेशीर कोणीही उत्खनन अथवा गौण खनिजाची वाहतूक करू नये। कासचे निसर्ग सौंदर्य जपण्यास सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी लोकवृत्तशी बोलताना केले।